नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी जुलै ते ऑक्टोबर या काळात जोरदार पाऊस आणि पूर आल्यामुळे शेतीवर मोठे संकट ओढले होते. तर शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांची उभी पिके पाण्यात गेली, तर काही ठिकाणी शेतजमिनी वाहून गेल्या. त्यामुळे हजारो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आणि त्यांच्या उत्पादनाचा आधारच निघून गेला. खरीप हंगामातील या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पुढची शेती कशी करायची, खर्च कुठून भागवायचा, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे राहिले. या ठिकाणी परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना मोठा तरी आधार मिळत असून पुढील हंगामासाठी पुन्हा उभे राहायची आशा निर्माण झालेली आहे. 26 जानेवारीच्या अनुषंगाने अनेक जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 28,500 पर्यंत मदत जाहीर करण्यात आली आहे. 31 जिल्ह्यांमधील शेतकरी या मदतीस पात्र असून यादी जाहीर करण्यात आलेली आहे. अतिवृष्टी नुकसान भरपाई 2026 ताज्या बातम्या. ठळक मुद्दे. तर शेतकरी मित्रांनो, भरपाई रक्कम हेक्टरी 28,500 पर्यंत थेट खात्यात जमा. तर पात्रता 31 जिल्ह्यातील बाधित शेतकरी. तर शेतकरी मित्रांनो, वितरण पद्धत डीबीटी द्वारे थेट बँक खात्यामध्ये. पिकाचा कालावधी जुलै ते ऑक्टोबर 2025 मधील अतिवृष्टी व सततच्या पावसाचे नुकसानीचे अनुदान. शासनाकडून प्राप्त झालेला निधी आता तहसील कार्यालयामार्फत वितरित केला जाणार आहे. त्यानंतर ही रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. शासनाकडून ही प्रक्रिया तर शेतकरी मित्रांनो जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देशन देण्यात आलेले असल्याने लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.